नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे कर्जमाफी संदर्भात. कर्जमाफी संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत. जर आपण बघितलं तर कर्जमाफी सरकारने केली, बच्चू कडूने नाही. सरकारने शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी एक अनुदान द्यावे अशी सुद्धा मागणी झालेली आहे. तर काही संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही थकबाकीदार कर्जदार असाल तर तुमचे सरसकट कर्ज हे 2 लाखापर्यंत माफ होणार आहे. परंतु तुम्ही पुनर्गठन असो किंवा रेग्युलर कर्ज भरत असाल तर तुम्हाला 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहन लाभ मिळणार आहे. परंतु यामध्ये आता एका आमदाराने अशी मागणी केलेली आहे की 50,000 न देता शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंत हे अनुदान देण्यात यावे. तर काय माहिती आणि कोणत्या आमदारांचं काय मत आहे, तर यासंबंधी संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड बघणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण शेती संबंधी कोणतीही माहिती असली किंवा अशा योजना संबंधी असली तर आम्ही तुमच्यापर्यंत खरी आणि जी खरीच माहिती आहे तीच पोहोचवतो. म्हणजे तेल पाणी लावून आम्ही सांगत नसतो. तर शेतकरी बांधवांनो, चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे सध्या शासनाकडून जनहितार्थाच्या कुठल्याही घोषणा करण्यात येत नाहीत. मात्र राज्य शासनाने कर्जमाफीचा जो निर्णय घेतला त्याबद्दल शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. राज्यातील जर आपण बघितलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या काही अटी व शर्तीसह शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये हे मिळणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. मात्र सरकारमधील घटक पक्षाचे जर बघितलं आपण, आमदार असलेल्या बच्चू कडूंनी या शेतकरी कर्जमाफीवर नाराजी वर्तवलेली आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 ऐवजी 1 लाख रुपये देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. त्यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांनी कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे. हे शेतकरी आणि कार्यकर्त्यामुळे आंदोलनामुळे शक्य झालेले आहे. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी सुद्धा मिळालेली आहे. तर त्यांचं म्हणणं असं, ज्यांच्याकडे 2.5 लाख 3 लाख त्या शेतकऱ्यांचे माफ होणार नाही. शेतकऱ्यांनी OTS केल्यामुळे 50,000 रुपयापर्यंत त्यांना नियमित कर्ज भरणारे जे अनुदान असतं ते शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि व्याज 2 लाख रुपयापर्यंत आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी काय म्हटलंय, महात्मा फुले कर्जमाफी योजनेसारखी कर्जमाफी करावी. सतत 2 वर्ष जर आपण बघितलं तर नियमित कर्ज भरेल तर त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्यात यावे. पण हे प्रोत्साहन रुपये जे आहे ते 50,000 ऐवजी 1 लाख रुपये करावे अशी सुद्धा मागणी आमदार बच्चू कडू यांनी केलेली आहे. जुनीच कर्जमाफी अद्याप काहींना मिळालेली नाही. तर त्यासंबंधी काय म्हणतात बच्चू कडू आता बघूया. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत सरकारने हा प्रोत्साहन निधी देत राहावं. जुनी कर्जमाफी झाली त्यात अजूनही अनेक शेतकऱ्यांना ती मिळाली नाही आणि प्रोत्साहन निधी पण मिळालेला नाही. याकडे सुद्धा बच्चू कडून जर आपण बघितलं, जुनी जी कर्जमाफी झाली होती महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी, यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून ती कर्जमाफीचा लाभ सुद्धा मिळालेला नाही आणि जे शेतकरी पात्र असून त्यांना प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा मिळालेलं नाही. पण याकडे बच्चू कडू म्हणतात OTS करणाऱ्या 2 वर्षाची अट रद्द करावी. दिव्यांग बांधवांना सरसकट कर्जमाफी करावी. मी शिवसैनिक आहे पण आमच्या डोक्यातून शेतकरी आणि दिव्यांग जाणार नाही असे सुद्धा बच्चू कडू यांनी सांगितले आहे. कर्जमाफी शासनाने केली, बच्चू कडू नाही. कर्जमाफी दुरुस्ती करावी आणि अशी आमची मागणी आहे. जी कर्जमाफी झाली ती सरकारने केलेली आहे, बच्चू कडूने नाही असे सुद्धा त्यांनी सांगितले. त्यामुळे अनेकांना गैरसमज झाला आहे की बच्चू कडू सरकारमध्ये आहे म्हणून प्रत्येक गोष्ट मला विचारून होत नाही. अनेक जिल्ह्यात जर बघितलं शेतकरी कर्जमाफीच्या GRची होळी करण्यात आलेली आहे. त्यामुळे तो अधिकार आहे. GRची होळी करत आहे त्यांना तो अधिकार आहे. ज्यांना होळी करायची आहे ते करा, ज्यांना पूजा करायची आहे त्यांनी पूजा करावी. मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम असल्याचे सुद्धा मत बच्चू कडू यांनीच सांगितलेले आहे. म्हणजे आता बघू शकता बच्चू कडूंचं असं म्हणणं आलेलं आहे की जे कर्जमाफी तुम्ही करणार आहे खरोखर हा चांगला निर्णय, परंतु पूर्वीची जी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी होती त्या पद्धतीनेच ही कर्जमाफी करा आणि जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना आता 50,000 न देता 1 लाखापर्यंत तुम्ही कर्जमाफ म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान द्या. त्याचबरोबर पूर्वीच जर बघितलं आपण तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीमध्ये शेतकरी पात्र असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही, ना प्रोत्साहन अनुदानाचा आणि ना कर्जमाफीचा. त्यामध्ये जे शेतकरी वगळण्यात आले आहे ते पूर्वीच अजून सुद्धा त्यांच्यावर दुःखाचा बराचसा डोंगर आहे. त्यामुळे कर्जमाफी तर दिले चांगलेच आहे, परंतु प्रोत्साहन अनुदानामध्ये 50,000 ऐवजी 1 लाखाची मागणी ही बच्चू कडूंनी दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, बच्चू कडूंचं जी मागणी आहे ती योग्य आहे किंवा नाही योग्य आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माहिती आवडल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.